रोलिंग सर, काल पाकिस्तानच्या एम्बेसीमध्ये गेलं म्हणून ज्या पद्धतीनं आरोप केले जात आहेत, कोणावर? माजी मंत्री आहेत मणिशंकर अय्यर. नाही, मणिशंकर अय्यरांचं पाहिलं. हां, आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते आहेत, सध्या केरळचे नेते आहेत, आणि त्यांच्यावरती की साधारणतः तुम्ही पाकिस्तानला जाऊन तुम्ही त्याची पाकिस्तान पीपल्स आर्मीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती केले. अमेरिकेमध्ये युरोचे अध्यक्ष देखील होते. मी काल पाहिलं की इफ्तार पार्टी होती आणि या दिल्लीतले काही प्रतिष्ठित लोकांना इफ्तार पार्टीला बोलवलं होतं. आमंत्रण येत असतात. त्याच्यामध्ये काही माजी मंत्री गेले म्हणून भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षानं दोन गोष्टीवरती कधीच आक्षेप घेतला नाही. एक, लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात जाऊन जिना यांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहून आले. आणि दुसरं म्हणजे या देशाचे महान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला खास पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून आणि खाऊन आले. या दोन गोष्टींवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बाटग्या हिंदुत्ववादांना कधीच आक्षेप त्यांनी घेताना मी पाहिला नाही. पण दिल्लीमध्ये एखादी काय कार्यक्रम असेल, भले पाकिस्तान एम्बॅसीचा असेल किंवा अन्य असेल, त्याच्यावरती हे लोक तडफडत असतात. हा भेदभाव कशा करता? मग पाकिस्तान देशात जाऊन आपले प्रधानमंत्री केक खाऊन येतात नवाज शरीफचा. मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर पाकिस्तानी दूतावासाच्या तुम्ही त्यांना जो न्याय लावताय तोच तुम्ही नरेंद्र मोदींना लावायला पाहिजे होता का लावायला हवा? त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी खुलासा अजूनही करायला हरकत नाही. तो का करत नाहीत? गंभीर गोष्ट आहे. तुम्ही स्वतः पाकिस्तानात जाता, त्यांचा केक खाता, ज्या चीननं आपली जमीन केली आहे 40,000 वर्ग किलोमीटर, लडाखमध्ये घुसले आहेत. त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना आपण गुजरातला बोलवून जिलेबी फाफडा खायला घालता, तेही चालतं आहे. त्यांना झोपाळ्यावर बसवता, स्वतः झोके देता, तेही चालतं आहे. तेव्हा काय ते एकदा तुम्ही ठरवा, तुमची नक्की भूमिका काय आहे, की तुमचा गोंधळ काय आहे, नक्की तुमच्या मेंदूतला केमिकल लोचा काय आहे, एकदा देशाला कळू द्या. सर, मालेगाव बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये सामनामध्ये एक वृत्त छापलं. त्याच्यामध्ये परमबीर सिंग यांनी आदेश दिले होते मोहन भागवत यांना अटक करून मुंबईला आणण्याची, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकारी होता मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले. त्याच्यानंतर मेहबूब मुजावरला त्रासही झाला, त्यांनी अटक नाही केली. याच्यावरती मी काय मत व्यक्त करू? काय बातमी आली आहे ना, बातमी प्रसिद्ध झाली आहे ना. मग ज्यांची नावं आहेत त्या बातमीत तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत. त्यातले परमवीर सिंग जे आहेत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे, महत्त्वाच्या प्रकरणात, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. जर ते पण मोहन भागवतांना अटक करण्यापर्यंत मजल गेलेल्या अधिकाऱ्यांना अलीकडे भाजपचे नेते मदत करतात, त्याची मदत करतात एका कॉन्फरन्सीमध्ये, आणि देशमुखांच्या त्यांचा वापर करण्यात आला. पण त्याच्यावरती माझ्याकडे आता माहिती नाही आहे ना. या इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती कॅमेऱ्यावर चर्चा करणं योग्य नाही. ज्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे. सर, औरंगाबादच्या कबरी संदर्भात नवीन खुलासा की NIAचे अधिकारी त्याच्यात आता इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. एकीकडे नागपूरमध्ये बांगलादेशी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक प्रकारे असं वाटतंय की त्याला देशद्रोहाची कारवाई करण्यापर्यंत मदत जात आहे का?
नाही, बघा, औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा, हा या क्षणी निरर्थक विषय आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना उघडपणे बोलावं ना. औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे कबर उखडण्याला, किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची कबर उकळून टाकावी, असं पत्र चर्चा आहे औरंगजेबाची. वाटत नाही त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीस यांना, की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहेत, केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहेत. बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कारसेवेला निघालेले आहेत, इथे रुमाल वगैरे बांधून. त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून, हां, जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी जय शिवाजी, आत्ताच कुदळ फावडं घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे. त्यांना कोण अडवतं आहे? कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत. राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? शिवसैनिकाने ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला, आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हात लावणार नाही, ही आमची भूमिका होती. एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं आहे, तिथे ते व्हायला पाहिजे. बाबरीच्या ठिकाणी त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे, म्हणून सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाहीत. औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक असं जेव्हा आम्ही म्हणतो, आणि ते स्मारक कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. सर, ज्यामध्ये काल दादा भुसे यांनी अचानक घोषणा केली की आता जो अभ्यासक्रम आहे तो CBSEचा आहे, काय वाटतं मुलांच्या भवितव्याचा खेळ? बघा, या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही आहे. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे? हा साधा प्रश्न आहे माझा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर दिलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते. म्हणजे मला याच्यावर बोलायचंच नाही. चला, परभणीच्या सनमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला होता, आता पोलीस अधिकाऱ्यांचा जो अहवाल आहे त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाल्याचं समजलेलं आहे. परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही ते, पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे. गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे. आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे. मग याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची आहे? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का? त्याला मानवाधिकार आयोगाने नोटीस देखील पाठवली आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी केंद्र राज्य सरकारला. नाही, राज्य सरकार अशा नोटिसांना किंमत देत नाही. असा एक दुसरा मुद्दा बघायला गेला आपण तर काही कालच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये झुंकलेली बघायला मिळाली. अनिल परबांना त्यांनी विधान केलं की तुमच्यासाठी 56 पायाला बांधून फिरते, त्याच्यावरून एक वेगळी चर्चा म्हणा किंवा काय चर्चा? आता मी त्याच्यामध्ये बघा की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये विधिमंडळांचं आणि संसदेचं ज्या पद्धतीनं अधपतन झालेलं आहे त्याच्यावर न बोललेलं बरं. अक्षरशः पातळी आणि संस्कृती ही इतकी खाली आलेली आहे की त्याच्यावरती काय बोलायचं? नैतिकतेची आणि संस्कार संस्कृतीच्या गप्पा भाजप नेहमी मारत आलेल्या आहे, पण देशाच्या संसदेमध्ये राज्याच्या विधिमंडळांमध्ये ज्या प्रकारे तुम्ही जे काल पाहिलं अशा अनेक राज्यामध्ये विधिमंडळात घडत आहे, आणि याला जबाबदार, विधिमंडळाच्या अधपतनाला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. अटल बिहारी वाजपेयींचा हा पक्ष आहे, मोदी आणि शहांचा नाही.
अडवाणींचा हा पक्ष आहे, त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे, त्यांनी या पक्षाला एक संस्कार, एक नीतिमत्ता दिली होती. आज आम्ही जे पाहतो आहोत देशभरामध्ये किंवा राज्यामध्ये हे मन व्यथित करणाऱ्या घटना घडत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला, जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात. तसं करता आलं असतं, पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासतात. चला हो गया. नाही ठीक आहे, ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली. कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर. पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे. पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना ज्या पद्धतीने नाव घेतलं जातंय, कोणताही पुरावा अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये. बाकी देखील मंत्री आहेत, तरुण आहेत महाराष्ट्रातील, अशा पद्धतीने जेव्हा प्रकरणं समोर येतात, आई वडिलांनी त्यांचे आई वडील टीव्ही पाहतात, अशा सगळ्या प्रकरणामध्ये जी बदनामी होते, पुरावे नसताना याच्यावरती काहीतरी वचक असावा. पुरावे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था, काय देशातच म्हणतोय मी, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात एक अराजक माजलेला. मी जे म्हणालो ना, पोलीस स्टेट काही करायचं आणि पोलिसांना ते निस्तरायला लावायचं, पोलिसांकडून खून करून घ्यायचे, पोलिसांकडून आपल्याला हवे ते उद्योग करून घ्यायचे, लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लावायचे, खोट्या याचिका करायला लावायच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांची, तरुण नेत्यांची बदनामी करायची. हे धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे. भारतीय जनता पक्षाचा यशाचा हाच मंत्र आहे, टेरर निर्माण करायची. हे इदी अमीनचं राज्य होईल काही दिवसांनी, 100%. पहा तुम्ही. सर, अजित पवार म्हणतात की जेव्हा तिजोरीमध्ये पैसा येईल तेव्हा 2100 रुपये देऊ, तिजोरीमध्ये सध्या पैसा नाही आहे. पण मंत्र्यांच्या खिशामध्ये खूप पैसे आहेत. ज्या पद्धतीनं साखर कारखानदारांना कोट्यावधीचा निधी मिळालेला आहे, ज्या पद्धतीनं आमदार खासदारांना त्यांच्या गटातल्या शेकडो कोटीचा निधी मिळतो आहे, त्यातून त्यांना कमिशन मिळतं आहे, तो हा जो पैसा आहे 2100 रुपये जे महिलांना द्यायचे आहेत ते त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांच्या घरात जात आहेत. चलिए बोलिए क्या है आपका. कल आदित्य ठाकरे ने बोला है 5 साल से लगातार उन्हें बदनाम करने की कोशिश की जा रही है. ये बात सही है और उन्होंने ये भी कहा है कि औरंगजेब वाला जो इशू है उसको यही है कि हमने कल भी कहा है कि औरंगजेब वाला इशू जो उठाया भारतीय जनता पार्टी के लोगों ने वो उठ नहीं पा रहा है. औरंगजेब कब्र से उठा ही नहीं, कोशिश बहुत की औरंगजेब को कब्र से बाहर निकालने की, लेकिन वो सफल नहीं हुआ और उल्टा औरंगजेब उनके ऊपर उलट गया. तो ये छुपाने के लिए, ये विफलता छुपाने के लिए ये दिशा सालियन वाला कोई मैटर था 5 साल पहले 10 साल पहले वाला, वो निकाल दिया. क्या है उसमें? आप उनके माँ और पिताजी के 5 साल पहले के स्टेटमेंट देख लीजिए कि भारतीय जनता पार्टी के लोग कैसे परेशान कर रहे हैं दिशा सालियन के माँ और पिताजी को. हमें जीने नहीं दे रहे, हमारे पे प्रेशर डाल रहे कि उसका नाम लीजिए, उसका नाम लीजिए, उसका नाम लीजिए, प्रेशर डाल रहे. ये उनके पिताजी का स्टेटमेंट है 5 साल पहले का, उनके माँ का स्टेटमेंट है. और अचानक से 5 साल बाद ये एक नया पिटिशन किसी ने किया है. ये इसलिए किया है कि सरकार हमसे डरती है, हमारे नेताओं से डरती है, युवा नेता आदित्य ठाकरे से डरती है. उनका आवाज़ चुप करने के लिए इस प्रकार की अगर कोई साजिश करते हैं तो सफल नहीं होगी. हम सब एक साथ हैं, लड़ेंगे. ये भी कहा है कि बजट पे एक्सपोज कर दिया गवर्नमेंट को यूबीटी ने, तो उसको भी दबाने की कोशिश की. अरे सब मामले में हमने एक्सपोज कर दिया है देवेंद्र फडणवीस की गवर्नमेंट को, मोदी सरकार की गवर्नमेंट को, सभी मामले में. इसलिए सब हो रहा है. और क्या है, ये इस प्रकार का पिटीशन हाईकोर्ट में पहले भी गया था. इस प्रकार की अपराध ये कंप्लेंट्स पहले भी हुई है, अलग अलग तरीके से होते हैं. लेकिन हाईकोर्ट एसआईटी की स्थापना की गई थी, एसआईटी का रिपोर्ट लेके आई है ना सामने. 4 साल से एसआईटी का गठन किया था उस मामले में. क्या हो गया, क्या हुआ मुझे बताइए ना. हाँ बोलिए, आपका क्या है.
सर, कांग्रेस लीडर मणिशंकर अय्यर पाकिस्तान हाई कमीशन में इफ्तार पार्टी अटेंड करने के लिए गए थे, जिसपे बीजेपी अब कई सारे सवाल। बात ऐसी है, मैंने कहा है पहले, भारतीय जनता पार्टी ने सबसे पहले ये खुलासा करना चाहिए कि मणिशंकर अय्यर तो वहाँ हमेशा जाते हैं इफ्तार पार्टी में, मैंने तो पहली बार नहीं देखा है। वो जाते हैं, वो पाकिस्तान में भी जाते हैं कुछ लोग। बात ऐसी है, नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री होते हुए पाकिस्तान जाते हैं, नवाज शरीफ के बर्थडे को केक काटते हैं, केक खाते हैं, उसके ऊपर भारतीय जनता पार्टी को कोई आपत्ति नहीं है। अभी भी हम सवाल पूछते हैं कि आप पाकिस्तान जाकर नवाज शरीफ का केक खाते हो और कोई इफ्तार पार्टी में गया तो आपको तकलीफ होती है। हाँ, मैं किसी का समर्थन नहीं कर रहा हूँ, लेकिन ये दोगलापन क्यों है? आप अपने प्रधानमंत्री से पूछिए, भाई आप माफ़ी मांगिए। अगर मणिशंकर अय्यर को आप अपराधी ठहराता हो कि इफ्तार में गए पाकिस्तानी एम्बेसी में, तो नरेंद्र मोदी जी भी जाकर आए हैं, नवाज शरीफ का केक खाकर आए हैं, और कुछ खाया मुझे मालूम नहीं, लेकिन केक तो खाते हुए हमने देखा है। हाँ, तो उनको पूछे ना। चलिए, थैंक यू। एक चीज और पूछना है कि आरएसएस की तारीफ की आदित्य ठाकरे ने कहा है कि कम से कम बीजेपी को बुद्धि दे दी उन्होंने। औरंगजेब के मामले में जो इशू चल रहा है उसमें आरएसएस ने कहा है कि हमारा उससे कोई संबंध नहीं है, और जिस तरह से औरंगजेब को कब्र से बाहर निकालने की कोशिश चल रही है उसको हमारा समर्थन नहीं है। एक साफ सुथरी भूमिका है, इसलिए हमने उनका स्वागत किया है। तर राजमाता जिजाऊच्या समाधीसमोर बच्चू कडू आंदोलन करताय।